श्री महालक्ष्मीची व्रतकथा. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान आपल्या घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे व रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही सुंदर कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष देखील होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराण याचे त्याला ज्ञान होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचं नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. एखाद्या गरीबाकडे जर मी राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे आली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून त्या तुला हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला खूप राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केलं. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर, संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पतिपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले व नमस्कार केला आणि म्हणाले, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची सर्व माहिती सांगितली. मग ती उठली व काठीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून खाली उतरली. फाटक्या वस्त्रातील त्या म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोल ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने बालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने देखील लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले. लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव प्राप्त झाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाने चालू झाला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे ऐश्वर्य वैभव लयाला गेले. चंद्रिका राणी होती. तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून
घेऊन भद्रश्रव राजाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रव राजा राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाने त्याला तसे सांगितले व जाण्याची संमती घेतली. भद्रश्रवा परत जाण्यास निघाला तेव्हा शांबालेने एक हांडा भरून धन पित्याला दिले. तो हांडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हांडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावत नव्हता. घाईघाईने तिने त्या हांड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हांड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या घरी आली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यानंतर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हांड्यामध्ये मिठाचे खडे होते. मालाधराने चकित होत पत्नीला विचारलं, हे काय? या मिठाचा उपयोग काय? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थामध्ये ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पटले. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं काही कळलंच नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक ठरली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवाने अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यासाठी बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा आली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडसा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधर राजाकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यानंतर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती केली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं त्या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ चरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ओम महालक्ष्मी नमः.